हॅलो, दिस विशाल नागपुरे. सो फायनली तलाठीचा फायनल मार्कची लिस्ट आलेली आहे आणि ही जे लिस्ट आहे फायनल राहणार आहे. नॉर्मलायझेशन प्रोसेस झालेली आहे आणि एक किचकट प्रोसेस आहे. यामध्ये थोडासा मी लेट व्हिडिओ बनवला, पण मी बघितलं आहे की खूप सारे विद्यार्थी एकाच शिफ्टचे होते, पण एका विद्यार्थ्याचे फक्त 0.20 मार्क वाढलेला आहे. काही विद्यार्थ्यांचे मॅक्झिमम 30 मार्क वाढले आहे, 28 आहे, 15 आहे, 16 आहे. पण वाढण्याचं सर्वात कमी प्रमाण आहे 0.20. तो क्लासचा विद्यार्थी आहे बिचारा. तर ठीक आहे, असो, काही प्रॉब्लेम नाही. पण मला असं वाटते की जोपर्यंत विद्यार्थी या सणात आवाज उचलणार नाही तोपर्यंत प्रॉब्लेम सुद्धा होऊ शकते. पण सध्या या ॲडला काही नको करा, सध्या झाला आता याच्या ॲडचं. म्हणजे समोर जे एक्झाम येतील या समोरच्या एक्झाममध्ये मला असं वाटतं विद्यार्थ्यांनी या संदर्भात आवाज उचलला पाहिजे की हे जे प्रोसेस आहे किंवा ज्या पद्धती आहे, एक एक्झाम तुम्ही 25 दिवस घेत आहे, एक एक्झाम तुम्ही 75 पेपर काढत आहे शिफ्टमध्ये, तर हे सुद्धा एक चांगलं नाही आहे. तर चला बघू आपण की कट ऑफ जो आहे तो 190 प्लस जाऊ शकतो बॉस. काही जिल्ह्याचा, कारण की सर्व जिल्ह्याचं सांगू शकत नाही आपण. पुण्यासारख्या ठिकाणी 190 जाऊ शकतो, नागपूरसारख्या ठिकाणी 180 185 जाऊ शकतो, चंद्रपूरसारख्या ठिकाणी 180 185 जाऊ शकतो. कारण की मुलांनी खूप फॉर्म भरले, 57,000 फॉर्म आले निरभर. तर या कारणामुळे लक्षात ठेवायचं तुम्हाला की जो कट ऑफ आहे ते खूप हाय जातील. म्हणजे समजून घ्या की 90% वर कट ऑफ जातील. ज्याचा स्कोर 180 आहे तो सुद्धा सेफ नाही. तुम्ही असं म्हणू शकत नाही की एखादा विद्यार्थी 180 आहे तर बाबा मी एकदम चांगलं सांगता नाहीये. कोणताच विद्यार्थी या ठिकाणी सेफ नाही आहे. हा, सेफ कोण आहे? जो विद्यार्थी 200 पैकी 203 आहे, 200 पैकी 209 आहे, 200 पैकी 207 आहे. हे विद्यार्थी टेन्शन घेत नाही, त्याला काय हो कारण आपलं तर झालेलं आहे. कारण की जो क्रायटेरिया होता त्याच्यापेक्षा जास्त मार्क दिले. ते आपण लहानपणी एक होतं की चांगले अक्षरावर मार्क मिळत असते. आता याच्यामध्ये TCS किंवा IBS काय केलं, कोणत्या पद्धतीने काय केलं की 200च्या वर मार्क विद्यार्थी घेत आहे, ते डाऊटफुल आहे. ठीक आहे, त्यांची मेहनत आहे, ऑब्व्हियसली ते व्यक्ती हुशार असतील, सर्व गोष्टी असतील, पण 200 द्यायला पाहिजे. 200 पेक्षा वर म्हणजे काहीतरी एक वेळ डाऊटफुल आहे. त्याच्यानंतर मी एक व्हिडिओ बनवलेला आहे, एकच एक्झाम. मी तुम्हाला सांगतो याच्याबद्दल की आपण हा एक व्हिडिओ बनवलेला आहे, एक परीक्षा एक पेपर एकच एक्झाम, ऑफलाईन एक्झाम घ्यावी. सरकारला विनंती, तलाठी, फॉरेस्ट रिझल्ट आणि नॉर्मलायझेशनचा जो घोळ आहे, तुम्हाला हा व्हिडिओ सुद्धा बघायचा विद्यार्थ्यांना. पण सध्या आपण बघूया की सध्या रिझल्ट लागलेला आहे. जे पण विद्यार्थी ज्यांचे स्कोर आहे 180 190च्या वर, त्यांना शुभेच्छा, कॉंग्रॅच्युलेशन्स. पण जे बिचारे अटकून 170-180च्या मध्ये जे डाऊटफुल आहे त्याच्यासाठी पण एक व्हिडिओ बनवून ठेवलेला आहे डाऊटफुल वाला. तो तुम्ही बघू शकता. तो खूप चांगला व्हिडिओ बनवून ठेवला आहे. मला असं वाटतं की त्याबद्दल व्हिडिओ कोणी बोललं असेल. बेसिकली झोन आखलं याच्यामध्ये, तुम्ही ते झोन पण बघू शकता. तर तुम्हाला सर्वांना आवडेल त्या गोष्टी. तर आपण बघूया विद्यार्थ्यांनो की 190 जो कट ऑफ आहे तो कट ऑफ कसा लागू शकते, काय लागू शकते, कोणत्या जिल्ह्यात कट ऑफ लागू शकते, आणि ज्या पद्धतीने आपण बघतो की जे नॉर्मलायझेशन जो कन्सेप्ट आहे ते मार्क कसे वाढले आपल्याला ते सुद्धा बघायचे विद्यार्थ्यांनो. तर जसं आपण बघू विद्यार्थ्यांनो की 190चा जो मी आकडा सांगितलेला आहे हा खरंच सर तुम्ही मजाक तर करत नाही आहे. अरे स्कोरच तशी आहे रे बाबा, 190च्या वर अशी. म्हणजे 190 वाला विचारून आला मला की सर मी आहो का नाही सेफ कास्ट मध्ये राहून. तर जसं आपण बघितलं की 190 प्लस, जसं तुम्हाला म्हटलं मी की सर्व जिल्हे नाही पण काही जिल्ह्याचे 190 प्लस राहणार आहे. आणि या 190 प्लस मध्ये काही जिल्ह्यांनी कोणते, तर या ठिकाणी नागपूर, पुणे आणि चंद्रपूर हे 3 जिल्ह्याचा समावेश राहू शकते, चान्सेस आहे. आणि मी या तिन्ही जिल्ह्यावर एक सेपरेट व्हिडिओ सुद्धा बनवलेला आहे. प्रत्येक जिल्ह्याचे कट ऑफ तुम्ही बघू शकता. तर बघा विद्यार्थ्यांनो की जसं तुम्हाला म्हटलं मी की आपल्या याच्यामध्ये पहा 190 वाला सेफ का बरं नाहीये की आपण बघितलं प्रोसेस काहीतरी सांगितलेली आहे. पण ठीक आहे, त्या गोष्टी झालेल्या आहे. आता आपलं एक काम आहे की जर समजा माझा स्कोर सेफ नसेल तर आपण नेक्स्ट एक्झामला करायला पाहिजे. आणि आपण जे आंदोलन सुद्धा या गोष्टी करणार आहे त्यासाठी तुम्हाला इन्व्हॉल्व्ह राहायचं आहे, लक्षात ठेवा सर्वांना. तर बघा 190 कट ऑफ आहे. जसं आपण बघतो की काही जिल्ह्याचं बघितलं, नागपूरमध्ये मला वाटतं 203 204 टॉपर आहे. पुण्यामध्ये असं की प्रत्येक ठिकाणी 200च्या वर वाले खूप सारे विद्यार्थी जनरली आहे. काही ठिकाणी एकच आहे, पण काही ठिकाणी 5-6 आहे. बघा कट ऑफला याला प्रॉब्लेम नाही किंवा काही गोष्टी याला प्रॉब्लेम नाही आहे. पण जर समजा एखाद्या व्यक्तीला जे फायनल जो स्कोर आहे 200 त्याच्यावर जर मार्क असेल, प्रोसेस कोणती पण असो, मग
हे थोडं डाऊटफुल वाटतं. म्हणजे मला त्याच्यावर डाऊटफुल नाही पोरावर, डाऊटफुल आहे सिस्टीमच्या ह्याच्यावर, टेक्नॉलॉजीवर, की बाबा टेक्नॉलॉजी कशा पद्धतीने वर्क करत आहे. त्यांनी फायनल स्कोर सांगितलं नव्हतं का, असं येऊ शकतं 250 येऊ शकतं, काही सांगता नाहीत कोणा स्कोर. तर जनरली हे चांगलं सुद्धा नाही विद्यार्थ्यांसाठी. आणि मी तुम्हाला सांगितलं आहे की या ज्या एक्झाम आहे या ऑनलाईन होऊन राहिलेल्या आहे. एकच पेपर 25 दिवस चालत आहे, पण त्या ठिकाणी वेगवेगळे पेपर काढून ठेवलेले आहेत. तलाठीचा पेपर आहे 25 दिवस आणि पेपर किती तर 75 3 शिफ्टचे. तर मला वाटतं की विद्यार्थ्यांसोबत हा अन्याय सुद्धा झाला. हे समजलं विद्यार्थ्याला एक्झाम झाल्याबरोबर, पण विचार ते बोलू शकत नाही. पण मला असं वाटतं की या संदर्भात खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी आवाज सुद्धा उचलला पाहिजे की हा जो स्कोर आहे, हा जो कट ऑफ आहे, याच्यामध्ये नो डाऊट की हे विद्यार्थी ट्रान्सपरन्सी खूप चांगली आहे, प्रॉब्लेम नाहीये. पण ऑफलाईन मध्ये पण ट्रान्सपरन्सी तेवढीच राहते, जास्त फरक पडत नाही. कारण की आजकाल तुम्हाला स्कोर दाखवले जातात पूर्णपणे, तर प्रॉब्लेम नाहीये. आणि उलट आपण बघतो की उलट लेट पण झालाय, खूप सारे इश्यूज झाले आहे, प्रॉब्लेम चालू आहे, चिटिंगचं काय सर्व गोष्टी झालेल्या आहे. तर अशा याच्यामध्ये जसं बघतो आपण की ओपन असेल 190 आणि जो ओबीसी जो आहे, ओपन ओबीसी जो आहे हा 185 च्या जवळपास जाईल काही जिल्ह्यामध्ये, फक्त काही जिल्ह्यामध्ये. आणि जसं बघितलं आपण एससी आणि एसटी जे आहे, एससी म्हणू शकतो आपण हे 180 म्हणजे 175 to 180 मध्ये जाईल. आणि जो एसटी जो कट ऑफ आहे हा 178 टू नियर अबाउट याच्यामध्ये राहील 180, 172 टू 180 रेंज जवळपास. म्हणजे आपल्याला एक आयडिया पाहिजे की 170 टू 176 असा राहील नियर अबाउट. तर बघा एससी कट ऑफ आपला 175 टू 180 जाऊ शकतो, एससी कट ऑफ 170 टू 176 जाऊ शकतो, ओबीसी कट ऑफ 185 प्लस जाऊ शकतो. ठीक आहे. आणि जो ओपनचा जो कट ऑफ आहे हा मी तुम्हाला सांगितलं ऑलरेडी, हा 190 जाऊ शकतो. आणि चान्सेस आहे लवकर रिझल्ट लागणार आहे. आपण बघूया की ऍक्च्युली कट ऑफ कसे लागणार आहे, काय होणार आहे, हे तुम्हाला पण आयडिया राहील. तर असे आपण खूप सारे व्हिडिओ बनवून ठेवले आहे. जिल्ह्यामध्ये सुद्धा काही आपले मोहीम आपण चालू करणार आहे, तर सर्वांनी त्याचा सुद्धा समावेश व्हा. तर आता आपण नेक्स्ट बघूया की 200 प्लस मार्क कसे वाढलेले आहे. आणि जे आपलं मेन थीम होती की 190 कट ऑफ आपला झालेला आहे समजलं आपल्याला, पण जो स्कोर आहे हा 200 प्लस कसा आलेला आहे काय म्हणते 200 प्लस. आणि सेकंड आता आपल्याला आला की जे नॉर्मलायझेशन आहे, बघा जनरली कन्सेप्ट हाच आहे नॉर्मलायझेशनचा. पण एक लक्षात ठेवा की ज्यांच्यावर स्कोर 200 प्लस आहे तर ते असं काही फ्रॉड आहे किंवा हे चुकीचे असत नाहीच आहे ऑब्व्हियसली. पण जे टेक्नॉलॉजी वापरत आहे, ते फॉर्म्युला जो वापरत आहे, त्या फॉर्म्युल्यामुळे जनरली ऑब्व्हियसली की 200च्या आतमध्ये त्या 200 बाउंड्री लाईन असायला पाहिजे. पण ठीक आहे, खूप जणांना 204 असेल, 209 असेल, 205 असेल, 210 असेल, असे काहीतरी कट ऑफ काही काही सांग 282 ते फेक आहे, लक्षात ठेवा. तर हा जो स्कोर आहे 200च्या वर जो आहे, ती प्रोसेस आपली जी आहे ते कोणती आपण म्हणतो नॉर्मलायझेशन. आता यामध्ये कंपनी कोणत्या पद्धतीने फॉर्म्युला युज करताय, काय करताय ते त्यांनाच माहिती बाबा. पण मला असं वाटतं की आता हा जो स्कोर आलेला आहे तो स्कोर अशा पद्धतीने म्हणू शकतो आपण की त्या शिफ्टचा पेपर सर्वात टफ होता, तरी सुद्धा त्या मुलाला 180च्या वर मार्क मिळाले असतील तरच त्या व्यक्तीचा स्कोर 200च्या प्लस जाऊ शकतो. आणि ते काय सगळं वाईट नाही, फक्त फरक असा आहे की ते पचत नाही. आपण ते लहानपणी बघतो ना की यार ते ना पेपर अक्षर चांगले आहे तर तुला मार्क जास्त भेटतील, असं काहीतरी जनरली आपल्याला वाटलं तर काही प्रॉब्लेम नाही. तर नॉर्मलायझेशनचं जे पण असेल किंवा हे असेल. आणि आपण एक नवीन मुद्दा बघायचा तिसरा की मार्क किती वाढले. ठीक आहे, जे मार्क्स जे आहे ते किती प्रमाणात वाढलेले आहे मार्क्स जे आहे. ठीक आहे, आता तुम्हाला एक सांगतो, एक हसण्यासारखी गोष्ट आहे. 0.20 पासून आई तुम्हाला काय सांगत आहे, एकंदरीत स्कोर वाढला आपल्या क्लासचे की 0.20 मार्क वाढले त्याचे. ठीक आहे, आणि नियर अबाउट 25 ते 28 पर्यंत मार्क वाढलेले आहे नियर अबाउट. आणि ते कमी जे मार्क झालेले आहे ते पण जवळपास याच रेंज मध्ये आहे. तर असं म्हणू शकतो आपण की 1 मार्कापासून ते नियर अबाउट 15 ते 18 पर्यंत मार्क वाढणं कमी झालेले आहे. तर जे स्कोर वाढला आणि कमी झाला ते पण लक्षात ठेवा. तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे स्कोर आहे अशा पद्धतीने वाढले किंवा कमी झालेले आहे. ती प्रोसेस कोणती आपली नॉर्मलायझेशन.
आता या नॉर्मलायझेशनचं काय करायचं आहे, मुलं झाले आता फ्रस्ट्रेट. खूप सारे विद्यार्थी स्कोर चांगले होते त्यांचे खाली येऊन गेले, कमी होते जास्त येऊन गेले. म्हणून मला एक असं वाटते की यार एकच पेपर ठेवावं, एकच पेपर ठेवा तुम्ही, एकच दिवस ठेवा आणि एकच एक्झाम घ्या, टेन्शन नाही ना. त्या संदर्भात मी खूप चांगला व्हिडिओ बनवला, तुम्हाला सर्वांना आवडेल सुद्धा व्हिडिओ. पण त्यासाठी तुम्हाला एकदा तुम्ही आपले 2-3 व्हिडिओ बनवून ठेवलेले आहे. मी एक सेफ झोन वाला कट ऑफ आहे, सेफ झोन, डाऊटफुल आणि नेक्स्ट एक्झाम वाला. सेकंड जो आपला व्हिडिओ आहे तो राहील एकच एक्झाम, एकच परीक्षा, एकच दिवस आणि एकच पेपर. तो एक सर्वांना बेसिक ऑफलाईन एक्झाम तुम्हाला करायची आहे. त्यानंतर मी तुम्हाला खूप चांगला व्हिडिओ बनवलेला आहे, तुम्हाला तो आवडेल सुद्धा. आणि तो व्हिडिओ तुम्हाला सर्वात शेअर पण करायचा आहे की ऍक्च्युअली झालं काय की महाराष्ट्रामध्ये त्याला कोणी बोलायला तयारच नाही अजूनपर्यंत. आणि तो व्हिडिओ असा आहे की त्यामध्ये तुम्हाला बेसिक गोष्टी मी सांगून ठेवल्या आहे की जर समजा आपण या गोष्टी आता केल्या तर पुढच्या जे एक्झाम आहे असं नाटक तर होणार नाही की पेपर दिला मार्क काही आता आहे काही, कारण हे चांगलं नाहीये या प्रोसेसमध्ये. आणि असं नाही की खूप लवकर रिझल्ट लागायचा असं पण नाहीये, सेम ड्युरेशन लागलं, जास्त ड्युरेशन लागला तर एक ऑफलाईन पेपर ठेवा बाबा. 25 दिवस पेपर चालत आहे, साधा तलाठीचा. युपीएससी IAS चा पेपर जो आहे तो 1 दिवस चालतो आणि तलाठीचा पेपर 25 दिवस चालतो. हे कम्प्लिटली रॉंग आहे. यामध्ये शासनाने काहीतरी इंटरफेअर करायला हवं आणि विद्यार्थ्यांनी काय करावं तसं मी तुम्हाला सांगून ठेवतो त्या व्हिडिओमध्ये, तुम्ही व्हिडिओ बघून घ्या तसं काय तर. ठीक आहे, तिथेच आपण थांबवून देऊ. ठीक आहे, जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.